नाही सर, मी जी घटना घडली त्या दिवशीच तक्रार देण्यासाठी आले होते, पण माझी तक्रार घेतली गेली नाही. आणि त्या दिवशी म्हणजे सुसाईड नोट आहे ही मला आजपर्यंत दाखवलेली आहे असं म्हणतात, पण मला दाखवलेली गेलेली नाही. आणि त्याची एक प्रिंट मला पाहिजे सुसाईड नोटची. मग सुसाईड नोटमध्ये क्लिअर नाव असताना अजून कसला प्रूफ पाहिजे तुम्हाला? त्यांच्या हँडरायटिंगमध्ये सुसाईड नोट आहे ना, मग तो प्रूफ पाहिजे ना. त्याच्यावर का होत नाही FIR? पाहिजे, FIR झाली पाहिजे. प्रूफ नाही असं नाही आहे ना, प्रूफ आहे. मग त्या दिवशी मला गेलं की काहीच प्रूफ नाही आहे. प्रूफ कसं नाही आहे? सुसाईड नोट सापडली म्हणजे त्याच्यावर ॲक्शन घेतली गेली पाहिजे होती ना. आणि त्या दिवशी पण FIR म्हणले वेट करा, म्हणजे 1 आठवडा वेट करा. कशासाठी वेट करायचा होता? कोण या पाठीमागे आहे नेमकं? सर, एक आठवडा कशामुळे वाट पाहायला सांगितलं तुम्हाला पोलिसांनी? माहीत नाही, म्हणजे प्रूफ नाही आहे. तुमच्याकडे स्ट्रॉंग प्रूफ नाही आहे. सुसाईड नोट असताना ह्याच्यापेक्षा काय वेगळा स्ट्रॉंग प्रूफ पाहिजे होता? त्यांच्या हँडरायटिंगमध्ये सापडली, त्यांच्या मोबाईलमध्ये सुद्धा सापडली. की त्यांना वाटलं असेल की ही जर कुणी मिस केली सुसाईड नोट, तर मोबाईलमध्ये सुद्धा फोटो काढलेला आहे त्या नोटचा. तर मग याच्यापेक्षा काय स्ट्रॉंग पुरावा पाहिजे होता अजून? आणि मेन्शन होते ते 1 महिन्यापासून टॉर्चर डिस्टर्ब होते. फक्त म्हणजे त्यांनी मला ऑफिसचं टेन्शन आहे असं सांगायचे. आणि कॉलिंग सकाळी ऑफिसच्या टायमिंगच्या आधी कॉलिंग असायचं नेहमी. मी म्हणलं असं असतं का हो? म्हणजे ऑफिशियल टायमिंग असं असतो का? ते म्हणजे हे कंटिन्यू चालतच असते. म्हणजे ऑफिसचं काम आहे हे ते, पण कंटिन्यू लंच ब्रेकमध्ये आलं की कॉल, की आहे का घरी, कुठं आहे, ऑफिसमध्ये नाही आहे, की कंटिन्यू म्हणजे कॉलिंग हे ते चालूच होतं. ऑफिसचं चालूच असतं. पण हे मेंटली डिस्टर्ब करण्याचे इन्सिडेंट झाले काही वेळेला. माझ्या मुलाला किडनॅप करण्याचा प्रयत्न केला शाळेतून. म्हणजे ह्या घटनेच्या आधी 8-10 दिवसाचा प्रसंग येतो की तुला घरी बोलवलं आहे. मग हा मेंटली त्याला टॉर्चर केलं गेलं की तुझी फॅमिलीसुद्धा टार्गेट आहे ह्या गोष्टीवर. म्हणजे इन्सिडेंट किंवा शाळेच्या ऑफिसच्या बाहेरसुद्धा एक इन्सिडेंट झाला होता की एक इनोवा गाडी होती, स्टँडर्ड लोकांची होती, की त्याला धक्का लागला की नाही हे माहीत नाही, पण डॅमेज काहीच नव्हती. आमची गाडी डॅमेज नव्हती म्हणलं, ती पण गाडी डॅमेज नसणार आहे. पण डायरेक्ट त्यांना शिवीगाळ चालू केली त्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी शिवीगाळ केली आणि थांब म्हणली, तुझी बघतो मी आता. पण ते म्हणले ठीक आहे, ही माझी गाडीची चावी, मला काय करायचं ते कर, मी वर ऑफिसमध्ये बसलेलो आहे. असं हे इन्सिडेंट त्याला मेंटली टॉर्चर केले गेले. मग हे कशासाठी? काय चालू होतं हे? ह्या गोष्टीची मला सखोल तपासणी पाहिजे. आणि काय चालू आहे ऑफिसमध्ये, काय गोळगंबाळ चालू आहे, कोणत्या गोष्टीचं चालू आहे, त्या माहिती पाहिजे मला या सगळ्या गोष्टीची. आपण जर पाहिलं तर चौकशी झाली या प्रकरणाची? नाही सर, म्हणजे आम्ही काय म्हणजे FIR केलं, ते शाळेत सांगितलं, हे ते शाळेने सांगितलं की 2 मुलं आले होते. ह्या फक्त आम्ही एवढंच चूक केली त्यावेळी की आम्ही म्हणजे कंप्लेन केली नाही त्या गोष्टीची. आता काय मागणी तुम्ही? आज आहे की आज माझी FIR फाईल झाली पाहिजे, प्रूफ आहेत. आणि त्या गोष्टीवर माझी FIR पूर्ण सखोल चौकशी झाली पाहिजे. त्या व्यक्तीचं क्लिअर नाव असताना आजपर्यंत का तो मोकळा आहे? कोण व्यक्ती? प्रदीप फाटे. आणि त्याच्यासोबत अजून 2-3 जण आहेत त्याच्या सोबत असणारे ऑफिसमधलेच लोक आहेत. त्यांची सुद्धा सखोल चौकशी झाली पाहिजे. सुसाईड नोटमध्ये एकट्याच प्रदीप फाटे आणि त्याच्यासोबतचे कर्मचारी असं आहे. तुम्हाला सुसाईड नोट आजपर्यंत दाखवली नाही. मी त्या दिवशीपासून म्हणते की मला सुसाईड नोट पाहिजे, पण मला आजपर्यंत सुसाईड नोटची काहीच दाखवले गेलेली नाही. आणि क्लिअर सांगितलं की प्रूफ नाही आहे. सुसाईड नोट असताना प्रूफ कसा नाही?